कोकोली प्रतिभा बायोटेक द्वारा निर्मित एक विशिष्ट अंतर्राष्ट्रीय उर्वरक है जिसका आधार पीएएस है और जिसे घोंग से निकालकर बनाया जाता है। कोकोली एक शक्तिशाली उर्वरक है जो न केवल भूमि के पीएच स्तर को स्थिर करता है बल्कि यह कार्बन प्रतिशत में वृद्धि करता और इसमें नाइट्रोजन, पोटेशियम तथा सभी प्रकार के सूक्ष्म पोषक तत्व भी शामिल है जो पौधों के लिए लाभदायक होते हैं। प्रतिभा बायोटेक, किसानों का मार्गदर्शक और साथी। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव विक्रम कुंभार, मी प्रतिभा बायोटेकचा प्रतिनिधी, सांगली जिल्हा मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह। आज आपण वांगी या गावामध्ये आलेलो आहे, सूर्यवंशी यांच्या प्लॉटमध्ये। आज त्यांनी आपल्या कंपनीचे प्रतिभा बायोटेकचे कोणते कोणते प्रोडक्ट वापरलेत केळी या पिकासाठी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव आणि गाव आणि मोबाईल नंबर सांगा। माझं नाव हरी लक्ष्मण सूर्यवंशी आणि हा आमचा भाऊ अभिषेक शिवाजी सूर्यवंशी। जिल्हा कुठला, तालुका आणि जिल्हा सांगा। तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, गाव वांगी। मोबाईल नंबर 892 888 1953। सुरुवातीला तुम्ही आपल्या प्रतिभा बायोटेकचे केळीसाठी तुम्ही काय काय प्रोडक्ट ड्रिपनं सोडले तुम्ही? आपण पहिल्यांदा कोकोले, झुका, पुन्हा गामा हे प्रोडक्ट खालून सोडले। त्याच्यानंतर बीटचा वापर केला। तुम्ही कोकोली, झुका आणि गामा हे ड्रिपनं सोडल्यानंतर तुम्हाला प्लॉट मध्ये काय फरक जाणवले तुम्हाला? प्लॉटची ग्रोथ चांगल्या प्रकारे झाली, वादीतलं अंतर वाढलं आणि लांबी छान दिसायला लागली आणि क्वालिटी दिसायला लागली मालाला। मालाची शायनिंग आणि क्वालिटी मध्ये फरक दिसायला लागला आणि वादीतला फरक दिसायला लागला तुम्हाला। साधारणतः कोकोली, झुका किती किती एकरी वापरले तुम्ही? आपण 4-4 किलो वापरले। 4-4 किलो म्हणजे कोकोली 4 किलो, झुका 4 किलो वापरले। आणि बेट किती वापरले तुम्ही? बीट आम्ही 1 लिटर वापरतो। 1 लिटर वापरले। बीट वापरल्यानंतर काय फायदे जाणवले तुम्हाला? बीट वापरल्यानंतर तीच शायनिंग क्वालिटी आली पिकासाठी, पुन्हा ग्रोथ वाढत राहते कंटिन्यू, प्लॉट थांबत नाही अजिबात। बर बर बर। आणि साधारणतः मग तुम्ही आता करप्याचा म्हणजे पाऊस कंटिन्यू चालू आहे, करप्यासाठी तुम्ही कोणती कोणती फवारणी घेतली आणि आळीसाठी कोणती फवारणी घेतली तुम्ही? अशी करप्यासाठी आम्ही ती आपलं ही टिपटॉप वापरत होतो, पुन्हा सर्व्हर वापरत होतो आणि आळीसाठी आम्ही त्याच्याबरोबर झिरो घेत होतो। म्हणजे तुम्हाला ही टिपटॉप, सर्व्हर आणि झिरो वगैरे हे वापरल्यानंतर तुम्हाला प्लॉट मध्ये म्हणजे पानामध्ये करप्याच्या प्रमाणात कशा प्रमाणात फरक पडला प्लॉट मध्ये? भरपूर रिझल्ट वाटत होता, 2 दिवसात रिझल्ट जाणवून येत होता। करपा वगैरे जागेवर थांबत होता। तुम्ही प्लॉटला कोकोली सोडल्यानंतर तुम्हाला फरक काय काय जाणवले? मेन म्हणजे रानामध्ये पेज मेंटेन झाला पाण्याचा आणि त्याच्यानंतर मुळ्यांची संख्या वाढली। त्याच्यानंतर पूर्णपणे वर इफेक्ट तुम्ही चकाकी बघू शकता, मालाची लांबी, रुंदी घाडातली पूर्णपणे मेंटेन झालं त्याच्यानंतर। आणि तुम्ही साधारणतः आळीचा प्रादुर्भाव केळीत भरपूर जाणवला होता, बरोबर का? तुम्ही कुठलं प्रोडक्ट मारलं त्याला तुम्हाला फरक काय पडला? झिरोची बऱ्याच वेळा आम्ही फवारणी केली, कंटिन्यू तेच देत राहत होतो। किती फवारण्या झाल्या झिरोच्या तुमच्या आतापर्यंत? झिरोच्या आतापर्यंत नाही म्हणलं तर 10 फवारणी तर झाले असावे। नमस्कार, मी हरी लक्ष्मण सूर्यवंशी, गाव वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। मोबाईल नंबर 892 888 1953। आम्ही प्रतिभा बायोटेकचे पूर्णपणे गामा, झुका, झिरो, टिपटॉप, बीट असे पूर्ण प्रोडक्ट वापरले आणि भरपूर आनंद वाटला आणि रिझल्ट बी त्याचा तुम्ही पाहू शकता हे झाडावरती। आणि तुम्ही जर वापरला तर तुम्हाला बी असाच आनंद मिळू शकतो। कोकोले पॉवरफुल प्रोडक्ट वापरून मला खूप आनंद झाला, त्याचे पूर्णपणे क्वालिटी रिझल्ट आहेत। कोकोले पॉवरफुल, कार्बन पॉवरफुल, सर्व्हर पॉवरफुल, बीट पॉवरफुल, गामा पॉवरफुल, झुका एक्सलेंट।